भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी महाराष्ट्र आणि मराठी माणसांवरती अनेक वादग्रस्त वक्तव्य केलेली होती। त्यानंतर आपण पाहिलेलंच आहे, राज ठाकरे यांनी भाषणातून असं म्हटलेलं आहे की दुबेला दुबे दुबे के मारेंगे। त्यानंतर आपण पाहतोय मनसे नेते संदीप देशपांडे यांनी तेच वक्तव्य असलेले टी शर्ट परिधान केलेलं आहे। थेट त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। राज ठाकरे यांनी भाषणातून जे म्हटलं होतं दुबे दुबे कर मारेंगे, तेच टी शर्ट तुम्ही परिधान केलेलं आहे, नेमकं यामागचं कारण? मला वाटतं जो इशारा सन्माननीय राजसाहेबांनी दिलेला मराठी द्वेष त्या लोकांना किंवा मराठी भाषेचा अपमान करणारा किंवा महाराष्ट्राबद्दल वाईट चुकीचं बोलणाऱ्यांना, तोच इशारा टी शर्टवर प्रिंट केलाय आणि तोच इशारा त्यांना आहे। 3 दिवसापूर्वी जर आपण पाहिलं, दिल्लीमध्ये संसदेमध्ये जेव्हा निशिकांत दुबे होते आणि त्याच वेळी भाजपच्या खासदार आपल्या वर्षा गायकवाड आणि त्यांच्यासह इतर काही खासदार होते, त्यांनी दुबे यांना जाब विचारलेला होता, घेराव घातलेला होता। त्यावेळी दुबे यांनी जय महाराष्ट्र म्हणत पळ काढलेला होता तिथून। नाही, मला वाटतं की मराठी माणूस राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून महाराष्ट्रासाठी मराठीसाठी एकत्र येतोय, ही खूप सुखदायक आणि आनंदाची गोष्ट आहे। त्यांनी अनेक वक्तव्य केली, त्यानंतर आपण पाहिलं की अनेक स्तरावरून टीकास्त्र करण्यात आलं, परंतु आता देखील आता सध्याची परिस्थिती आपण पाहतोय कशी आहे तुम्हाला वाटतं? आणि आणखी काही मला असं वाटतं की बघा कसं आहे की महाराष्ट्रामध्ये मराठीचा अपमान केला तर तुम्हाला दुबे दुबे करच मारेंगे, हा जो संदेश आहे हा सगळीकडे आपल्याला जाताना दिसतोय। ज्याप्रमाणे राज ठाकरे यांनी देखील म्हटलेलं होतं की जर महाराष्ट्रामध्ये, आणि त्यांनी हे देखील सांगितलेलं होतं की सर्वांनी मराठीमध्येच बोलायला पाहिजे आणि आपण दुसऱ्यांशी बोलताना देखील मराठीमध्येच बोलायला। निश्चितपणे मला असं वाटतं की कसं आहे, तुम्ही बाहेरच्या राज्यातनं येताय, आमच्या राज्यात येताय, आमच्या राज्यामध्ये काम करताय, रोजगार करताय, तर आमच्या राज्याची भाषा ही शिकायलाच पाहिजे। उद्या जर मी जाऊन बिहारमध्ये काम करायचं तर मी हिंदीच बोललं पाहिजे ना, तिथे जाऊन मराठी बोलण्यात पॉईंट नाही। प्रत्येक राज्याची एक अस्मिता आहे, प्रत्येक राज्याची भाषा आहे, तिथे त्या राज्यात पाळलीच गेली पाहिजे। संदीप देशपांडे यांच्याशी आपण बातचीत केलेली आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्रात येत आहे तर मराठी म्हणायलाच पाहिजे, प्रत्येक राज्याची एक अस्मिता असते ती आपण जपलीच पाहिजे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।